उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञकर्म. नमस्कार. पुरणपोळी करायची म्हटलं की मग डाळ शिजवा, पुरण परतून घ्या, पुरण वाटा आणि मग पोळ्या लाटा. या सगळ्या पुरणपोळी करण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो आणि ऑफिसमुळे तर वेळच नाही आहे. तर मग काय करायचं? किंवा मग पोळी जमेल का? पुरण पातळ झालं तर काय? बिघडलं तर काय? अशा वेळी काय करायचं? माझ्या या पद्धतीने पोळी करून पहा. इथे ना डाळ शिजवायची आहे ना डाळ वाटायची, तरीसुद्धा पारंपरिक पद्धतीने आपण पोळी करतो तशी खमंग खुसखुशीत अशी पोळी तयार होते आणि अगदी सोपी आहे, अजिबात चुकणार नाही. अशी ही इन्स्टंट पुरणपोळीची पद्धत एकदा नक्की ट्राय करा. एवढ्या सोप्या पद्धतीने जर पुरणपोळी करायची असेल तर मग याच्यासाठी काही टिप्स मात्र नक्की फॉलो कराव्या लागतील. चला तर पाहूया. याच्यासाठी मी 2 वाट्या मैदा घेतला आहे. थोडंसं याच्यामध्ये मीठ घालते आहे आणि अगदी चिमूटभर हळद घालते आहे. आता याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. जर मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठही वापरू शकता. हा मैदा भिजवताना आपण चपाती लाटताना जशी कणिक मळतो त्याच्यापेक्षा मऊ भिजवायचा आहे आणि याला आता पाणी लावून कणिक तिंबून घ्यायची आहे. जेवढी आपण ही कणिक तिंबून मळू तेवढी त्याच्यामध्ये लवचिकता येईल आणि आपली पोळी लाटताना अजिबात फाटणार नाही. त्यामुळे ही कणिक मळताना अगदी हाताने तिंबून घ्यायची आहे. खूप सॉफ्ट मळून घ्यायची म्हणजे आपली पुरणपोळी अजिबात फाटणार नाही. हे पीठ आता झाकून ठेवते आहे. एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्याच्यामध्ये हा मोठा 1 चमचा तूप घातलं आहे आणि आता याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालते आहे. हे घरीच हरभऱ्याची डाळ दळून आणलेलं पीठ आहे. आता हे आपल्याला एकदम लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही. हे पीठ भाजताना अगदी पेशन्स ठेवायचे आणि पीठ बारीक गॅसवरच भाजायचं. साधारण 12 ते 14 मिनटामध्ये हे पीठ भाजून होतं. हे पीठ जेवढं छान भाजून घेऊ तेवढीच आपली पोळी खमंग आणि खुसखुशीत होणार आहे. त्यामुळे हे पीठ भाजताना अजिबात गॅस मोठा करायचा नाही आणि घाई करायची नाही. अगदी बारीक गॅसवर लो फ्लेमवर हे भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजत आल्यावर एकीकडे गॅसवर मी 1.5 वाटी पाणी गरम करत ठेवले. पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. हे बेसनचा आता रंगही बदलत आला आहे. छान असा खमंग वासही सुटला आहे. आता याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. जे 1.5 वाटी पाणी मी गरम केलं आहे त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक ठेवते आणि बाकीचं पाणी मी याच्यामध्ये सगळं घालून घेते आहे. राहिलेलं पाणी तसंच ठेवून द्यायचं आहे. ते आपल्याला नंतर लागलं तर याच्यामध्ये वापरायचं आहे. आता ह्या बेसन पिठाने सगळं पाणी शोषून घेतलं आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतले तर 1 वाटी गूळ घालायचा आहे. 1 वाटी गूळ घातला की मग त्याला आपल्याला लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. थोड्या वेळानंतर गूळ असा विरघळला आहे आणि हे छान असं मिक्स झालं आहे. पण याच्यामध्ये अजून काही गुळाचे छोटेसे खडे शिल्लक आहेत आणि पुरणाच्या पिठाच्या याच्यामध्ये गाठीही होतात. तेव्हा ते पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. त्या गुठळ्या मोडत आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे पाहता याच्यामध्ये उरलेलं जे 1/2 वाटी पाणी आहे तेही मी थोडंसं करून घातले आणि याला छान मिक्स करून घेतले. आता याला अगदी 1 मिनिटभर वाफ घ्यायची आहे. नंतर वाफ घेऊन झाली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर घातली आहे. हे एकदा मिक्स करून घेते आहे. पुरण परतताना आपण ज्या चमच्याने परततोय तो त्याच्यामध्ये उभा करून बघायचा. तो जर उभा राहिला तर मग आपलं पुरण तयार आहे. मग गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे. पहा इथे आता हे पुरण तयार झालेलं आहे. पहा मस्त मऊसूत असं घट्ट पुरण तयार झालं आहे. पण अगदी दगडासारखं कडक नाही करायचं. पण समजा जर तुमच्या पुरणामध्ये गुठळ्या झाल्याच तर मात्र काय करायचं? त्याला पुरणाच्या चाळणीने गरम असतानाच चाळून घ्यायचं आहे. हे थंड झाल्यानंतर हे पुरण आता छान मळून घ्यायचं आहे. हाताला सोसवेल एवढं गरम असतानाच याला हाताने मळून घ्यायचं. छान असं पुरण तयार होतं आहे. अगदी आपण डाळ शिजवून जे पुरण तयार करतो सेम तसंच हे पुरण तयार झालं आहे. आता हे छान मळून घेते आहे आणि मग मी पुरणपोळ्या लाटायला घेते आहे. हे अगदी हाताचा जो तळवा आहे मनगटाच्या पुढच्या भागाने दाबून घ्यायचं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये जर छोट्या अगदी काही जर गुठळ्या असतील तर त्याही मोडल्या जातात आणि छान असं पुरण तयार होतं.
आता मैदाही जवळजवळ 3 ते 4 तास छान भिजला आहे. मैदा जेवढा जास्त भिजेल तेवढी पोळी छान मऊ लुसलुशीत आणि लाटता येते अगदी व्यवस्थित. हे पहा, आता मी कणकेचा जेवढा गोळा घेते त्याच्यापेक्षा जास्त पुरणाचा गोळा घेऊन पोळी करणार आहे. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पुरण कमी जास्त करून पोळी लाटू शकता. कणकीचा थोडासा गोळा काढून घेतला आहे आणि आता पुरणाचाही एक गोळा घेते आहे. पुरणाचे गोळा हाताने व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि मग आपण जे कणिक घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं त्याला पीठ लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये तो पुरणाचा गोळा भरायचा आहे. एका हाताने पुरण आतमध्ये दाबायचं आहे आणि दुसऱ्या हाताने कणिक वर घ्यायची आहे. पीठ सगळं वर एकत्र आणायचं आहे आणि त्याला बांधून घ्यायचं आहे आणि ते जास्त झालं असेल तर काढून टाकायचं आहे आणि त्याला तिथेच दुमडून घ्यायचं आहे, म्हणजे पुरणपोळी तिथून फुटणार नाही. अगदी छान ते पॅक होतं. हे पहा, या पद्धतीने करून घ्यायचं आहे. हातावर त्याला थोडंसं पीठ लावून हातावर त्याला जेवढं पसरट करता येईल तेवढं पसरवून घ्यायचं आहे आणि मग पोळी लाटायची आहे. पोळी अगदी हलक्या हाताने लाटायची आहे. पीठ लागेल तसं लावायचं आहे. मी इथे गव्हाचं पीठ घेतले लावताना तुम्ही इथे मैदा किंवा तांदळाची पीठही लावू शकता, म्हणजे पोळी छान सरकली जाते. पहा, मस्त पोळी उलटपालट करून लाटली जाते. पुरण जेवढं घट्ट छान होईल तेवढी पोळी सहज लाटली जाते आणि चिकटतही नाही आणि पटापट तयार होतात. अजिबात वेळ लागत नाही. पुरण मात्र घट्ट करायचं. हे पहा, या पद्धतीने लाटून घेतली आहे. सुरुवातीच्या पोळीला तव्याला थोडं जास्त तेल लावायचं आहे आणि मग पोळी शेकायची. पोळीला छोटे छोटे असे बबल्स यायला लागले की मग त्याच्यावर तेल सोडायचं आहे आणि पोळी उलटवून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने मी याला तेल लावते आहे. इथे तुम्ही तेल किंवा तूप काही लावू शकता. पहा, मस्त पोळी अगदी टम्म अशी फुगली आहे. एक बाजू त्याची शेकून घेते आहे आणि मग त्याला उलटून दुसऱ्या बाजूनही शेकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम ठेवायची आहे. लो फ्लेमवर पोळी अजिबात शेकायची नाही, नाहीतर मग ती कडक होते. पहा, मस्त दोन्ही बाजूने छान अशी खमंग पोळी शेकून घेतली आहे. ही पोळी शेकून झाल्यावर एका चाळणीवर ठेवते, म्हणजे मग खालच्या बाजूने ओली होत नाही, किंवा मग एखाद्या कापडावर ठेवली तरीसुद्धा चालेल. याच पद्धतीने मी दुसरी पोळी लाटते आहे. कणकेचा गोळा घ्यायचा आहे, त्याला थोडंसं चपटं करून त्याच्या आतमध्ये पुरण भरायचं आहे. पुरणवर एका हाताने पुरण आतमध्ये प्रेस करायचं आहे आणि दुसऱ्या हाताने पहा कणिक कशी वर येते साईडनी, आणि मग ती कणिक एकत्र करून बांधून घ्यायची आहे. पुरण आतमध्ये जे पुरण आहे ते आतमध्ये हाताने दाबून घालायचं आहे आणि मग सगळं पीठ वर एकत्र बांधून घ्यायचं आणि मग तिथेच त्याला बंद करायचं आहे आणि तिथे ती जास्तीची कणिक दुमडून हा असा गोळा मस्त तयार करून घ्यायचा आणि मग पोळी लाटायची. हातावर त्याला चपटं करून घ्यायचं आहे आणि मग पोळी लाटायची. पहा, मस्त याच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेते आहे. पुरणपोळी करताना काही टिप्स लक्षात ठेवल्या तर मात्र पोळी अगदी छान होते. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण पुरणासाठी जी डाळ वापरतो आहे ती बारीक दळलेली असावी. डाळ आपण जेव्हा भाजून घेतो डाळीचं पीठ, तेव्हा मात्र ते अगदी खमंग असं भाजायचं आहे. अजिबात घाई करायची नाही. बारीक गॅसवर ते खमंग भाजून घ्यायचं आहे. त्याला शिजवताना त्याच्यामध्ये जेव्हा आपण ज्या उलटण्याने परततो ते उलटणं उभं राहिलं की मग पुरण आपलं छान व्यवस्थित झालेलं आहे. अजिबात ते पातळ राहायला नको आहे. पुरणासाठी जी कणिक मळतो ती अगदी सॉफ्ट असावी आणि पुरण मात्र घट्ट असावं. पोळी शेकताना जास्त वेळा उलटपालट करायची नाही, नाहीतर मग पोळ्या कडक होतात. ही अशी मस्त सोपी पद्धत आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.